महाराष्ट्राच्या राजकारणाला पुन्हा एकदा घोडे बाजाराचं ग्रहण लागलंय की काय असा सवाल आता उपस्थित होतोय। निमित्त ठरलंय ते विधान परिषद निवडणुकीचं। विधान परिषदेच्या रणांगणात पैशांचा महापूर आल्याचा थेट आणि गंभीर आरोप विजय वडेट्टीवार यांनी केलाय। आमचे उमेदवार विकले गेले अशी उद्विग्न कबुलीच वडेट्टीवारांनी दिली आहे। काँग्रेसच्या 9 पैकी तब्बल 5 उमेदवारांनी ऐनवेळी माघार घेतल्यानं महाविकास आघाडीत प्रचंड खळबळ माजली आहे। महायुतीने यावर पलटवार करत काँग्रेसला आरसा दाखवला, तर तिकडे खासदार सुप्रिया सुळेंनी थेट संसदेत विधेयक आणण्याची घोषणा केली आहे। राजकीय नैतिकतेचा लिलाव करणाऱ्या या घोडे बाजाराचा नेमका हा सगळा प्रकार काय, पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून। आता आम्ही उमेदवार उभे केले ते विकले गेले, हा धंदा झालेला आहे। म्हणजे मला असं वाटतं की विधान परिषदेतलं राजकारण वेश्येला लाजवेल इतक्या खालच्या स्तरावरचं झालेलं आहे। वडेट्टीवारांनी अत्यंत फ्रस्ट्रेशन आल्यानंतर केलेले विधान, खरं तर हा वेश्येचा अपमान आहे। एक तर मी स्वतःच बिल मूव्ह करणार आहे की हे इलेक्शन बंद तरी करा, नाहीतर ओपन वोटिंग करा। हे घोडे बाजार आणि हे असले सगळे उद्योग बंद झाले पाहिजे। विधान परिषदेच्या निवडणुकीत घोडे बाजार झाल्याचा आरोप विरोधकांनी केलाय। विजय वडेट्टीवारांनी तर त्यांचे उमेदवार विकले गेल्याचा थेट आरोप केला। अनेक मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवारांनी माघार घेतल्यानं विजय वडेट्टीवार यांच्याकडून खंत व्यक्त करण्यात आली आहे। तसंच सत्ताधाऱ्यांवर देखील त्यांनी यावेळी हल्लाबोल केलाय। विधान परिषदेचं राजकारण लाजवणारं असून पैसे देणारे आणि घेणाऱ्यांवर कारवाईची मागणी त्यांनी केली। आता आम्ही उमेदवार उभे केले ते विकले गेले। अनेक वेळा यापूर्वी निवडणुका अनपोच झाल्यात, नाही झाल्या असं नाही, पण आता उमेदवार बिना आपल्याच लोकांनी आपल्याच माणसाकडून पैसे मागत असतील, ज्या त्या पक्षाच्या, काय भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी पैसे नाही मागितले, त्याही नगरसेवकांनी पैसे मागितले, तर देणार कुठून? हा धंदा झालेला आहे। म्हणजे मला असं वाटतं की विधान परिषदेतलं राजकारण वेश्येला लाजवेल इतक्या खालच्या स्तरावरचं झालेलं आहे। त्यांच्या नगरसेवकांनी पैसे घेतले असेल तर जय भवानी जय शिवाजी म्हणत तुम्ही आपल्या कार्यकर्त्यांना निष्ठा शिकवा ना। असे विकाऊ कार्यकर्ते घेऊन जर पक्ष चालवले जात असेल तर याला कोण जबाबदार राहील? आम्ही हा प्रयत्न करतो की आमचा कार्यकर्ता निष्ठावान राहावा, आणि मला या गोष्टीचा अभिमान आहे की मी अशा कार्यकर्त्यांच्या सोबत काम करतो ज्या कार्यकर्त्यांना अशा पद्धतीने कोणीही पैसे देऊन मोहामध्ये पाडू शकत नाही। विजय वडेट्टीवारांनी केलेल्या विधानाचा सत्ताधाऱ्यांनी चांगला समाचार घेतलाय। काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवरून मुनगंटीवारांनी वडेट्टीवारांना टोला लगावला, तर संजय शिरसाट यांनी देखील वडेट्टीवार यांच्यावर खोचक टीका केली आहे। वडेट्टीवारांनी अत्यंत फ्रस्ट्रेशन आल्यानंतर केलेले विधान, खरं तर हा वेश्येचा अपमान आहे। आणि त्यातल्या त्यात स्वतःच्या कार्यकर्त्याला वेश्या म्हणणं, कोण विकले जाते? तुमचे कार्यकर्ते, म्हणजे ते वेश्या आहेत। कमीत कमी एखादा गोष्ट सांगताना किंवा बोलताना याचं भान ठेवलं पाहिजे। भाजप नेते नवनाथ बन यांनी देखील वडेट्टीवार यांच्यावर टीकेचा भडीमार केलाय। वडेट्टीवारांनी त्यांच्याच कार्यकर्त्यांचा अपमान केल्याचं म्हणत नवनाथ बन यांनीही वडेट्टीवार यांच्यावर हल्लाबोल केला। विजय वडेट्टीवार तुमच्या काँग्रेसचा कुंटनखाना झालाय, त्याच्याकडे बघा। आणि तुम्ही कुणावर वेश्येचा आरोप करतायत? ज्या कार्यकर्त्यांना वडेट्टीवारांना लाज वाटत नाही का? तुम्ही अशा पद्धतीनं आपल्याच कार्यकर्त्यांचा अपमान करायचा, आपल्याच कार्यकर्त्यांचा अशा पद्धतीनं उपमर्द करायचा, हे विजय वडेट्टीवार तुम्हाला शोभत नाही। आपल्या पक्षाचा जो कुंटनखाना झालाय तो कुंटनखाना सांभाळण्याचा प्रयत्न करा आणि मग इतरांवर आरोप करा। विधान परिषदेच्या निवडणुकीत अनेक ठिकाणी काँग्रेसच्या उमेदवारांनी माघार घेतल्यानं वडेट्टीवार आक्रमक झाले आहेत। काँग्रेसच्या 9 पैकी 5 उमेदवारांनी माघार घेतली आहे। चंद्रपूर गडचिरोलीत शैलेश अग्रवाल यांची माघार, भंडारा गोंदियात दिलीप बनसोड यांची माघार, यवतमाळमध्ये साहेबराव कांबळे, अहिल्यानगरमध्ये करण सासणे यांनी माघार घेतली आहे। नांदेडमध्ये रामदास पाटील सुकटणकर यांनी माघार घेतली आहे। राजकारणात घोडे बाजारासारखे उद्योग बंद झाले पाहिजे। उमेदवारांच्या माघारीवरून सुप्रिया सुळेंनी हा संताप व्यक्त केला।
एवढंच नव्हे तर हा घोडे बाजार रोखण्यासाठी लोकसभेत विधेयक मांडणार असल्याची घोषणा देखील सुप्रिया सुळेंनी केली आहे. दरम्यान यानंतर मुख्यमंत्र्यांनी सुळेंना प्रत्युत्तर दिलं. एक तर मी स्वतःच बिल मूव्ह करणार आहे की हे इलेक्शन बंद तरी करा, नाहीतर ओपन वोटिंग करा. हे घोडे बाजार आणि हे असले सगळे उद्योग बंद झाले पाहिजे. हात वर करा, व्हीप काढा आणि त्याच पद्धतीने इलेक्शन झालं पाहिजे. ही माझी भूमिका असेल. काही दिवसात तुम्हाला माझं ते बिल पार्लमेंटमध्ये दिसेल. मी इलेक्शन कमिशनमध्ये जाणार आहे आणि मी या सगळ्या प्रक्रियेवर वेळ पडली तर कोर्टातही जाणार, कारण का हे कुठेतरी थांबलं पाहिजे. हा मताची मी आहे. माणसं पैशापेक्षा प्रेमानं जिंकता येतात हे जर तुम्हाला समजलं तर तुम्हाला अशा प्रकारचं बिल मांडण्याची आवश्यकता पडणार नाही. तथापि या निवडणूक प्रक्रियेत परिवर्तन झालं पाहिजे या संदर्भात जर कोणी बिल मांडणार असेल तर मला काहीच हरकत नाही. माझंही मत आहे की निवडणूक प्रक्रियेमध्ये परिवर्तन झालं पाहिजे. विधान परिषदेच्या निवडणुकीत घोडे बाजाराचा आरोप विरोधकांनी केला. काँग्रेसच्या 5 उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे, तर पुण्यातही पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारानं माघार घेतली. दरम्यान यावरून मवियाच्या नेत्यांनी थेट सत्ताधाऱ्यांवर आरोप केलाय, तर विजय वडेट्टीवारांनी त्यांच्याच नेत्यांवर आरोप केलाय. दरम्यान यानंतर सत्ताधारी नेत्यांनी देखील मवियावर पलटवार केलाय. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.